नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आपण आगाशी परिसरातला एम बारिया प्राइड बिल्डिंग परिसरात उपस्थित आहोत। आपण बघू शकता हे संपूर्ण पाठीमागे उपस्थित इकडचे स्थानिक रहिवासी आहे। लाखो रुपये टाकून ह्या लोकांनी इकडे फ्लॅट घेतलेला आहे, पण आता अचानक ह्याला कळलंय का ह्या फ्लॅट मध्ये कुठे ना कुठे बिल्डरांनी यांच्या बरोबर धोकाधडी केलेली आहे। ते कसल्या प्रकारची धोकाधडी आहे यांच्या तोंडातून आपण ऐकायचा प्रयत्न करू। पण आता सर्व स्थानिकांचा एकदम आक्रमक भूमिका आहे आणि पुढे कशा प्रकारे या सर्व गोष्टीला आपण बघणार त्या सुद्धा आपण यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करू। दादा, आपलं नाव काय, किती वर्षापासून आपण इकडे राहतो? नाव धीरेन मेहर आहे आणि मी गेली 11 वर्ष झाले या सोसायटीत राहतो। आणि बघता तर सुरुवात करता तर तुम्हाला सांगेन की सर्वात मोठं आमच्या बरोबर चुकीचं झालेलं आहे ते की जी स्टील पार्किंग आहे ती आज सोबत आम्हाला कधीच वापरता नाही आली। जेव्हापासून आम्ही या बिल्डिंग मध्ये फ्लॅट घेतलेला आहे, लाखो रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे। मी जवळपास 36 लाखाचा तेव्हा मी फ्लॅट घेतला। आपल्याला पार्किंग दाखवलं, येस, पार्किंग तेव्हा होती, तेव्हा स्टील पार्किंग। आणि जेव्हा हा जो VVMC मधून जो हे काढलेला आहे, ब्ल्यूप्रिंटची जी कॉपी काढलेली आहे, त्याच्यात तुम्ही बघाल की संपूर्ण इकडे ग्राउंड फ्लोअरला ही संपूर्ण ही स्टील पार्किंग ही दाखवलेली होती। पण ह्याची कॉपी बिल्डरने आम्हाला कधीच दिली नव्हती। आणि ती कॉपी जेव्हा भूपेश दादा आमच्या बरोबर आले तेव्हा त्यांनी आम्हाला मदत करून ही कॉपी VVMCA मधून ही आम्हाला कॉपी काढून दिल्यानंतर आम्हाला निदर्शनास आलं की आमच्या बरोबर किती मोठा धोका, किती मोठा धोकाधडी आमच्या बरोबर झालेली आहे। की आम्ही राहतो ज्या बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंगचा आम्ही परिसराचा आम्ही उपभोग नाही घेऊ शकत आहे। हे तर सगळ्यात मोठी ही आमच्या बरोबर हा धोका झालेला आहे। पण इकडे कारखाना पण, हेवी कारखाना आता जेव्हा मागच्या वेळी तुम्ही न्यूज केली, दीपक सरांनी जेव्हा न्यूज केली तेव्हा त्याच्यात तुम्ही बघितलं असेल त्या व्हिडिओमध्ये की किती मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे ही रेसिडेन्शियल बिल्डिंग आणि हा रेसिडेन्शियल एरिया असं तुम्ही त्या कारखान्याला बघून सांगणारच नाही। कारण तिकडे ज्या प्रकारे मोठ्या मोठ्या हेवी मशिनरीज आहेत आणि ज्या प्रकारे मोठं हेवी तिकडे काम होतं, तर कोण सांगेल की हा म्हणजे ही अधिकृत बिल्डिंग असून सगळीकडे अनधिकृत कामं चालतात आहे। तर बिल्डरांनी आपल्याला विश्वासात घेऊन सर्व काम केलं नाही का? कधीच आम्हाला कुठल्याच विश्वासात घेऊन काम केलेलं नाही। जेव्हा पण केलेली आहे तेव्हा असंच दाखवून दिलेलं आहे की मी तुमच्यावर काही करताना उपकार करतोय। जेव्हा ह्या 2 पार्किंग ओपन केलेल्या त्याने इकडे येऊन, तेव्हा पण तो तसंच म्हणत होता की गिव्ह अँड टेक आपण करूया, की माझं काय आहे ते माझं आहे, जे तुमचं आहे ते तुमचं आहे। आणि अजून कन्व्हिन्स झालेला नाही आहे। तर एका सदस्याला त्याने असंही सांगितलेलं की तुमच्या फ्लॅटच्या तुमचा जो एक पाय आहे तो तुमच्या फ्लॅटमध्ये आहे, एक पाय तुम्ही बाहेर काढला तर ती जागा माझी आहे, माझ्या मालकीची आहे, कारण अजून कन्व्हिन्स झालेला नाही आहे। त्याच्या पुढे आता आपण महानगरपालिका, पोलीस प्रशासन सर्व धाव घेतली का? आम्ही सर्वीकडे धाव घेतलेली आहे, पण आता आमची महानगरपालिकेकडून पण एक मोठ्या प्रमाणात फसगत झाली। कारण कसं, जे अमेंडमेंट प्लान त्याने टाकलेलं ते अमेंडमेंट प्लान बघता तुम्ही तर फक्त चेअरमनच्या एकाच्या सिग्नेचरनेच त्यांनी NOC दिलेली आणि त्याच्यावर महानगरपालिकेने कुठलीही पडताळणी न करता त्यांना अमेंडमेंट दिलेली आहे। आणि इकडे दुसरे जे काही चेंजेस आहेत, जसं की मी मागच्या बऱ्याच व्हिडिओ मधून बोलत आहे आणि मी कन्वे करायचा प्रयत्न करत आहे महानगरपालिकेला की इकडे जे काही पार्किंगमध्ये किचन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पार्किंगला ज्या भिंती बांधलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही कुठलीच म्हणजे काय बोलतात कारवाई नाही केली। पण जसं बिल्डरने तुमच्याकडे अमेंडमेंटसाठी टाकलं ते तुम्ही अमेंडमेंट त्यांना लगेच करून दिलं, ते पण ऑफलाईन, म्हणजे ऑनलाईन पण त्याची कॉपी कुठेच नाहीये। जर तुम्ही इन्फॉर्मेशन घ्यायला जाल तर म्हणजे जर सर्वसाधारण माणूस आहे तो काय घरी बसून तो बघेल की बाबा ऑनलाईन ही आमची जी जुनी OCची कॉपी आहे ती तिकडे दिसते, पण जी अमेंड झालेली कॉपी आहे ती ऑनलाईन कुठेच नाही दिसत। आता आम्ही हा लढा सुरू केलाय आणि आम्ही धावपळ करतोय, म्हणून आज जाऊन आम्हाला कळलं की ही अमेंडमेंट पण अशी झालेली आहे। तर मी महानगरपालिकेला पण मी आवाहन करतो की हे जे असं जर तुम्ही काम करत असाल, जर तुम्ही साधारण माणसाच्या पोटावर पाय देऊन आणि त्यांचा जर तुम्ही असा विश्वासघात करत असतील तर हे फार मोठी चुकीची गोष्ट आहे आणि हे तुम्हाला भोगायला येणार। बघितलं काय नवीन नाही वसई विरारमध्ये की महानगरपालिका कशा प्रकारे धोकाधडी करते, भ्रष्टाचार करते। त्याचा जिथं जागता उदाहरण आपण पाहिलंच असेल का ईडीच्या रडारमध्ये स्वतः आयुक्त आणि अनिल कुमार पवार, नगर रचनाचे रेड्डी साहेब हे अडकले होते। महिला पण आपण त्यांची चर्चा करू। ताई, आपण नेहमी आक्रमक बोलत असतात, कशा प्रकारे पॉईंट्स म्हणजे कुठे कुठे अतिक्रमण करण्यात आलं आणि आपल्याला विश्वास घेऊन अगोदर काय काम केलेलं आणि आत्ताचं काय काम झालेलं? आम्हाला कधीच विश्वासात घेतलं गेलंच नाहीये स्टार्टिंग पासून, म्हणजे 2014 पासून जेव्हा ही आम्ही राहायला आलो, त्याच्यानंतर
2018 मध्ये त्यांनी सोसायटी स्थापन केली. त्याच्यानंतर इनिशियल डेज मध्ये असं बोललेलं की अरे तुम्ही चालू तर करा, तुम्ही ती प्रोसेसमध्ये तर या, मग मी तुम्हाला कन्व्हिन्स देतो. आज या गोष्टीला अनेक वर्ष झालेत पण कन्व्हिन्स बद्दल एक विषय सुद्धा निघत नाही. आणि जेव्हा आमची काही लोक विचारणा करतात तर त्यांच्यावरती भडकतात ते की आधी तुम्ही सोसायटी चालवून दाखवा मग कन्व्हिन्स बद्दल बोला. तर कन्व्हिन्सचा तर विषय सोडूनच दिलाय आमच्या बिल्डरने. तो काय मला आणि जसे नियम आहेत मोफाचे किंवा बाकी की तुम्ही विदिन झाली स्थापन त्याच्या 4 महिन्यामध्ये तुम्ही हँडओव्हर केली पाहिजे, म्हणजे कन्व्हिन्स दिला पाहिजे. पण अजून तो तर देण्याचा काही लांब पर्यंत त्याचे काही चिन्ह दिसत नाही. ते न देता त्याच्या डोक्यामध्ये बरेचसे प्लॅन आहेत की आपण हे कसे स्किल्ड पार्किंग मध्ये गाळे तयार करायचे, कसा हा 11 वर्षापासून कारखाना आहे जो असा कसा चालू राहील. आज आम्ही जेव्हा पॉइंट उचलला, जेव्हा हे सगळ्या न्यूज झाल्या किंवा आम्ही जेव्हा आक्रमक झालो तेव्हा त्यांना आता मला मध्ये अशी न्यूज आलेली की त्यांना सांगतात की आम्ही तुला मूव्ह करू वगैरे. ते मला वाटतं त्यांच्यावर तुमचं भांडण पण झालं होतं लास्ट टाइम. ते म्हणतात की आम्ही जाणार आहोत, आम्ही इकडनं खाली पण आज ह्या गोष्टीला 11 वर्ष लागतात. जेव्हा माणूस भडकतोय त्याच्यानंतर तुम्ही त्यांना मूव्ह करतात. मग 11 वर्षापर्यंत सोसायटी जी काही हानी करायची होती ती तुम्ही करून झालेलं आहे. नंतर ट्रान्सफॉर्मरचे पैसे 2014लाच आमच्याकडून घेतले. आज तो ट्रान्सफॉर्मर गेले 1-2 वर्षापूर्वी आमच्याकडे लागलेला आहे. कुठे लावलं ते? गार्डन मध्ये. गार्डन कुठे गेलं? गार्डन गेलं. गार्डन हा असं काही नाहीच आहे, ते इमॅजिनरी आहे सगळं जे काही आहे ते. गार्डन आमच्याकडे नाहीये. आमच्याकडे फक्त आणि फक्त बिल्डरचं सामान कुठे डंप करता येईल ना त्याचा तो पुरेपूर यूज करतोय त्याचा. म्हणजे जसं त्याने ट्रान्सफॉर्मर लावलं पण त्या ट्रान्सफॉर्मरची इलेक्ट्रिसिटी ही आगाशीच्या नाक्यापर्यंत जाते. मग पैसे जर आमच्याकडून घेतले तर तुम्ही ती इलेक्ट्रिसिटी आमच्यापर्यंतच ठेवायला पाहिजे होती. ती तुम्ही जर सगळ्यांना देत असाल तर त्याचा आम्हाला काहीच मिळत नाहीये, सोसायटीला त्याचं काहीच भुगतान मिळत नाहीये. आणि सेकंडली जेव्हा काही प्रॉब्लेम्स होतात, जे ब्लास्ट होतात ट्रान्सफॉर्मरला वारंवार काही प्रॉब्लेम्स होतात, 4 ते 5 वेळा झालेले आहेत. आम्ही इथे राहतो ना, आमच्या घरात लिटरली एवढे मोठे आवाज येतात मध्यरात्री वगैरे. मग लगेच आम्ही MSEB ला फोन करणार, त्याच्यात त्यांनी उचलले लगेच तर बरं, नाहीतर मग आम्ही त्या टेन्शन मध्ये असतो की अरे पुढे काय होईल याचं. सो हे बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा त्रास होतोय. काय वाटतंय आपल्या सोसायटीची कमिटीमध्ये काही लोक त्यांच्या बरोबर मिळलेले आहे असं? हो, मग ते त्याच्याशिवाय ह्या गोष्टी होणार का? आज एवढी वर्ष जी सोसायटीची कमिटी बनत आली आहे त्यांनी त्यांच्या फेवरेबल माणसंच ठेवली आहेत ना. आज एका माणसाच्या सिग्नेचर वरती सुबोध पिंगळे हे चेअरमॅन आहेत आमचे. ह्यांच्यामुळेच हे बऱ्याचशा गोष्टी आज आम्ही एवढा मोठा लढा देतोय. आज आम्हाला त्याच्या काही मदत झालेली नाहीये. हा जो पूर्ण लढा आहे आमचे ट्रेजरर आहेत आणि सेक्रेटरी यांच्या सोबतीने आम्ही तो लढा देतोय. आज आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतोय की बाबा आमच्यावर उभे राहा, कारण का सोसायटीची कमिटी असणं, सगळीकडे लढा द्यायला माणसं नाही ती कमिटी लागते. आणि ती कमिटी किती महत्वाची आहे ना ते आम्हाला माहितीये, कारण का आज आम्ही ह्या सर्व गोष्टीसाठी आपण कुठे घेतावले आता? म्हणजे आमदार इकडचे असतात, आताचे स्थानिक आमदार, त्यांना सर्व कळवलं का? हो, आम्ही सगळ्यात आधी स्नेहाताईंना भेटलो. स्नेहाताईंनी आम्हाला प्रॉपर गायडन्स दिलं. त्यांनी आम्हाला 2 माणसं पण दिली अलोकेट केली, म्हणजेच भूपेश दादा तर आम्हाला नेहमीच गाईड करतात. म्हणजे मी दिवसातून माझे रोज त्यांना 2 कॉल फिक्स असतात. दादा असं झालं, दादा हे झालं, दादा पुढे काय करू. मग दादा आम्हाला VVMC मध्ये घेऊन जा. आज साधारण माणसाला मला सांगा आयुक्ताला भेटता येतं का? अतिरिक्त आयुक्ताला नाही भेटता येणार. मी सांगते मला माहिती पण नाहीये की कोण काम करतं आणि मला कसं बोललं पाहिजे. आज त्यांच्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो, त्यांच्याकडे आम्ही विषय मांडला. पण VVMCने पण खूप वेळ घेतला. जवळपास 1 महिना त्यांनी आमच्या लेटरवरती काहीही कारवाई केली नाही. आम्ही फॉलोअप्स घेत राहिलो. हा आज पाठवतो, उद्या पाठवतो, 8 दिवसांनी पाठवतो, पुढच्या सोमवारी. शेवटी आम्ही 1 महिन्यानंतर त्यांच्याकडे गेलो आणि मी दीपक सावंत सरांना बोलले की जर तुम्ही नाही पाठवणार असाल ना तर तसं स्ट्रेट अवे सांगा. नाही मी उद्या पाठवतो, मी फिक्स उद्या मॅडमना पाठवतो आणि त्या येणार आणि बघणार. मॅडम बघून गेल्या. आज या गोष्टीला जवळपास 15-20 दिवस झालेत. टाउन प्लॅनिंगचा एकही इंजिनियर इथे आलेला नाहीये की त्याने बघितलं नाही की खरंच अनधिकृत बांधकाम झालंय का. तुम्ही जो पेपर असतो तुमच्याकडे त्याच्यावरती तुम्ही एवढा विश्वास ठेवतात, पण तुम्ही साईट आलीत का बघायला की लोक कुठल्या त्रासामध्ये आहेत आणि ते कसे राहतायत इकडे. जर आम्ही आज ह्या स्किल्ड पार्किंग बंद असल्यामुळे सगळ्या गाड्या बाहेर आहेत. लहान मुलांना फटाके फोडायचे रस्त्यावर जा, काय करायचं रस्त्यावर जा, खेळायचं. पुढे काय करणार आता? पुढे काय करणार? आम्ही अपेक्षा ठेवतो VVMCने हे अनधिकृत बांधकाम त्वरित तोडावं, लगेच त्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे त्यांनी. आणि आम्ही सब रजिस्टर तर आम्हाला आता लास्ट वीकमध्ये आमचं एक लेटर गेलं ज्याच्यामध्ये आम्हाला खूप अमर शिंदेनी चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलाय. ते आमच्या सोसायटीच्या बाजूने आम्हाला मदत करतील आणि आम्हाला गाईडही करतील आणि आमचे इलेक्शनही लावतील लवकरात लवकर, ह्याची अपेक्षा आहे. तर त्यांच्याकडून आम्हाला काहीच नाही, म्हणजे ते सब रजिस्टर कडून आम्ही ती अपेक्षा ठेवतो की त्यांनी आम्हाला मदत करावी बस. कारण का सगळेच जर आमच्या अगेन्स्ट गेले, आमच्याकडे पैसे नाही आहेत, बिल्डरकडे भरपूर पैसा आहे, सोसायटीकडे पैसे नाही आहेत आणि सोसायटी भ्रष्टाचार नाही करणार. सो आम्ही सत्याच्या बाजूने टिकून आहेत म्हणून आज आम्ही सगळे एकत्र आहोत. जे सत्याच्या बाजूने नाही आहेत ना तेच सगळीकडे जाऊन पैसे देतात आणि सांगतात अरे आम्हाला मदत करा, आम्हाला मदत करा. सो हा मोठा पॉइंट आहे ऍक्च्युली. बघितलं
का जशा प्रकारे स्थानिक लोकांचं म्हणणं आहे का त्यांनी धाव घेतली, तर हे स्थानिक इकडचे आमदार स्नेहाताई दुबे पंडित जे आगाशी परिसरामध्ये नेतृत्व करतात, त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ता भूपेश राव जे समाजसेवक मध्ये चांगले काम करतात, त्यांनी ह्या सर्व लोकांना मदत केली. आपण त्यांच्याकडनं पण जाण्याचा प्रयत्न करू का काय काय झालेला आणि काय विषय होता नेमका. भूपेश रावजी आपण नेहमी या परिसरात लोकांसाठी धावतात, मदत करतात आणि गेले अनेक वर्षापासून कोणाचं साम्राज्य आपल्याला सांगायची गरज नाही, पण आता भारतीय जनता पार्टीचं राज्य आलेलं, कशा प्रकारे ह्या लोकांना न्याय भेटणार का. भेटणार ना, नक्की न्याय भेटणार. जेव्हा सोसायटीवाले आमच्याकडे आले, आमच्या कार्यालयामध्ये बाजूलाच आमचं कार्यालय आहे भारतीय जनता पार्टीचं जनसंपर्क कार्यालय, तेव्हा या सर्व महिलावाले आले. या लोकांनी सगळा झालेला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकल्यानंतर यांची फसवणूक केलेली आहे हे लक्षात आल्यानंतर मी या सर्वांना घेऊन स्नेहाताईंकडे गेलो, आमदार स्नेहाताईंकडे. स्नेहाताईंनी त्यांना संपूर्ण सहकार्य केलं, मीटिंग दिली. त्याच्यानंतर ह्या सर्वांना घेऊन मला अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवलं. अतिरिक्त आयुक्तांकडे गेले आम्ही. त्याच्यानंतर सावंत साहेबांनी सांगितलं मी कारवाई करतो. 1 महिना लावला, टंगळमंगळ केली, पण त्यांनी कारवाईला मग ते कोणतरी मॅडम पाठवलेल्या. आता पुढे यांचा लढा चालू आहे आणि यांना 100% न्याय मिळणार. पण वसई विरार महानगरपालिका गेले अनेक वर्षापासून तर कल्पित होते, पण आपली सत्ता आली, पालकमंत्री आपले, आमदार आपले, तर लवकरात लवकर कारवाई का नाही होत. ह्या सर्व गोष्टीवरती आपण कसं करणार. हो, 35 वर्षाची सत्ता होती ती. लगेच अशी काय जादूची कांडी नाही आहे की ती 8 महिन्यात आले, आमदार आले आणि लगेच कामं होणार. सगळ्यांना हळूहळू सरळ करायला सुरुवात केली आणि तुम्ही बघितलं आता किंवा किती मोठा भ्रष्टाचार झाला आहे. तो सगळे भ्रष्टाचार हळूहळू बाहेर येत आहेत. त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल पण होणार. एम बारे सारखे अजून किती बिल्डर असं तुम्हाला तुम्ही धडा शिकवणार. आता एम बारियासारखे अजून बरेचसे आहेत बिल्डर, कारण यांच्या पक्षामध्ये जवळजवळ सगळं अर्ध बिल्डर लॉबीवरच सगळं चालायचं. तुम्हाला आता हळूहळू कळेलच कोण कोण किती कोणी काय 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 पराक्रम केलेले आहेत. ते लवकरच त्यांना न्याय भेटणार. मिळणार ना. या सोसायटीवाल्यांना 100% लवकरात लवकर न्याय मिळणार. शेवटपर्यंत आपण असणार. हो, शेवटपर्यंत यांच्या बरोबरच असणार आहे. बघितलं कशा प्रकारे सर्व स्थानिक लोकांचं जसं म्हणणं होतं, ज्याच प्रकारे आता स्थानिक बरोबर समाजसेवक भूपेश राव यांनी पण सांगितलेलं का न्याय नक्कीच भेटणार आणि शेवटपर्यंत ते उभे असणार. कशा प्रकारचं दृश्य असणार. आपण एम बारेसारखे असे अनेको बिल्डर वसई विरारमध्ये प्रस्थापित गेले अनेक वर्षापासून इथे कामकाज करतात, पण गरीब लोकांना लुटायची प्रथा अजून संपलेली नाहीये. पुढे कशा प्रकारे वाटचाली असणार ते सुद्धा बघण्यासारखं आहे. आतापर्यंत एवढं प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. नमस्कार.